तर राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर कार्यकर्ते शरद पवार यांच्या सोबत आहेत। अनेक कार्यकर्त्यांनी आपण शेवटपर्यंत शरद पवार यांच्या सोबत असणार असंही म्हटलंय। तर पुण्यातील तरुण कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर अनेक तरुण पदाधिकारी आहेत ते शरद पवार यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात। मोदी बाग येथे आता शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीमधले जे तरुण पदाधिकारी आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। हा सगळा प्रकार घडल्यानंतर काल शरद पवार असं म्हणाले की मी तरुण कार्यकर्त्यांना घेऊन पुढे जाणार आहे। काय वाटतं तुम्हाला ही सगळी जी घटना तुमच्या पक्षामध्ये घडलेली आहे त्याबद्दल? नक्कीच आदरणीय पवारसाहेब आमच्या युवकांचे ऊर्जा स्रोत आहेत, त्यामुळे आम्ही आज असंख्य युवकांनी ठरवलं की आम्ही साहेबांबरोबर जाणार। आम्ही सर्व युवक हे साहेबांसोबत आहोत। आज महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे सर्वात मोठं नाव जर राजकारणातलं बघायला गेलं तर शरद पवार नाव हे खूप मोठं आहे आणि या असंख्य युवकांच्या मागं साहेब एक खंबीरपणे नेहमी थांबलेले आहेत आणि थांबत राहणार। त्यामुळे आम्ही या वयात त्यांना अशा प्रकारचा संघर्ष करावा लागतोय, काय वाटते? हे बघा, संघर्ष हा पवारसाहेबांच्या 5वीला पुजलेलाच आहे। संघर्ष करणं हे पवारसाहेबांना काही नवीन नाही आहे। संघर्ष केल्याने काय फायदा होतो काय नाही हे पवारसाहेबांना त्यातनं चांगलंच माहिती आहे। त्यामुळं कालची मी साहेबांची पत्रकार परिषद पाहिलं असेल की साहेब बिनधास्तपणे पत्रकारांना सामोरे गेले, सर्व उत्तरं दिली। यावरून असंच लक्षात येतं की संघर्ष हा पवारसाहेबांना काही नवीन नाही आहे। दादा हे म्हणतात की मीच राष्ट्रवादी काँग्रेस, आमचीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे, म्हणजे जे शिवसेनेसोबत घडलं तेच राष्ट्रवादीसोबत घडलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही शरद पवार यांच्यासोबत आहात की अजित पवार यांच्यासोबत? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे। मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबरच आहे। अजित पवार का शरद पवार? पवारांबरोबर आहे। काय वाटते? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहोत आम्ही सर्व कार्यकर्ते। काय सांगाल दादा? आम्ही एक संघटनेतले कार्यकर्ते आहोत। आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच राहणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच आहे। आज शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जो तरुण वर्ग आहे राष्ट्रवादीमधला तो सुद्धा आता आपल्याला समोर आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।